नमस्कार, कसे आहात सगळे? चला, इथं मी करणार आहे छानपैकी तूर डाळीची आमटी. आज चाललेली आहे संध्याकाळच्या जेवणाची तयारी. इकडे मी थोडेसे मोहरी टाकली, आता जिरं टाकते आणि आता टाकते मस्त कढीपत्ता आणि मग आपला हे ठेचलेला लसूण टाकायचा. मस्त लागते आमटी. बघू शकता, ही झाली आपली कडक फोडणी. मस्तपैकी केलेल्या आहेत. 3 शिट्ट्या केलेल्या आहेत तूर डाळीला आणि त्याच्यामध्येच मीठ शिजवतानाच आणि टोमॅटो टाकले. छान हे बघ कसं झालेलं आहे. जरा थोडंसं टोमॅटो टाकायचं. इकडं बघू शकता भाजी. इथं भाजी टाकलेली आहे कशाची माहिती आहे का? कच्च्या टोमॅटोची. कुणाला आवडते? आमच्यात आवडते बघा. मस्तपैकी ते छान दिसतंय. कच्चे टोमॅटो छान बारीक चिरले आणि कांद्याची फोडणी टाकलेली आहे आणि ह्याच्यामध्ये मटकीची डाळ टाकली. चव येते छान आणि दिली आपली फोडणी मस्तपैकी. छान लागते. कारण बघा, एकदा आणायचे कच्चे टोमॅटो, भाजी करायची, अशी छान लागते वेगळी काहीतरी आपलं. इकडं बघू शकता, इकडं झालेलं आहे फोडणी. तर आपण मसाले टाकूयात. कुठं ठेव डबा मसाल्याचा? इथं ठेवते. अशी असते बघा माझी गाई. हळद, धना पावडर, जिरा पावडर, थोडासा गरम मसाला, जास्त टाकायचं नाही, आणि आपलं चटणी थोडीशी, जास्त नाही टाकायची. मी किती कुठं घेतलं, एवढे घेते बघू शकता. असं तिकडे हे मसाले सगळे टाकले ह्याच्यामध्ये बरं का. मसाल्याचा डबा तुम्ही इकडे व्हा, तुमचं काम झालेलं आहे. आता हे टाकून घ्यायचं जराशी. हा हा मस्त. इकडं भाजी पण बघायची ना आपलं शिजली असेल मला वाटतं. बरं 10 मिनिट झाले टाकले फोडणीला. इकडं करण्याच्या ना तिकडं करपायची ना. शिजलंय, मस्त शिजले बघू शकता. आता ठेवते झाकून. झाली भाजी, झाली एक भाजी तयार. दुसरी भाजी करते आता. तर आपल्याला ही डाळ जरा घोटून घ्यायची, म्हणजे असं मिक्स झाली पाहिजे ना आमटीत. हे कुठं धरते कॅमेरा? नाही, बघू शकताय मस्त. आता हिच्यात थोडं पाणी टाकते, गरम होतं ना ते. ओह, अशी करायची बारीक. इकडं गॅस बंद. अशी करायची, जास्त पण नाही, गरम आहे बरं का. आणि हे टाकायचं आपलं मस्तपैकी. मी शिजतानाच टाकलेलं आहे मीठ. आता बघू कमी जास्तीला टाकायचं. तूर डाळीची आमटी केलेली आहे. वरण करण्यापेक्षा अशी आमटी करायची एखाद्या वेळेस, छान लागतं. वा, बघू शकता मस्त झालेली आहे आणि खूप छान लागते भाताबरोबर खायला. एकदम मस्त लागते. आणि इकडे झालेलं आहे बघू शकता भात पण. आता ज्यामध्ये डाळ आणि भात लावलेलं, डाळला फोडणी टाकली आणि भात आहे इथं कुकरमध्ये. मस्त म्हणजे अशी चाललेली आहे घाई स्वयंपाकाची. इकडे कणिक पण मळून ठेवलं आहे, खलबत्ता. बघू शकता कणिक पण, म्हणजे असं झालेलं आहे माझा स्वयंपाक एकंदरीत. कमी जास्त बघून मीठ टाकते. ओके, मस्तपैकी तर भाजी आहे तयार कच्च्या टोमॅटोची. इथं आमटी आहे उकळते आता. इकडं कणिक आहे मळलेलं आणि भात तर इथं आहेच. चलो, आज असा आहे बेत. उद्याची तयारी पण, उद्या उपवास ना,
महाशिवरात्री इथं बघू शकता भगर काढले, हे काढले, शाबू काढले. इकडं पिशवी भरून खाऊ आणलं. ठीक आहे, ते आणलं काय ते खारीक म्हणणार होते. हे बर्गर करायला पाव आणले, बर्गरचे पाव. हे आज 14 एप्रिलच म्हणते, फेब्रुवारी आहे ना, म्हणून केक आणला. तर केक खायचा सगळ्यांनी मिळून मस्तपैकी. हे उपवासच आणलेला आहे. वेपर्स आहे घरात पण आहे. हे आपलं केळीचे वेपर्स आहेत, दोन्ही मिक्स आहेत, मिठाचे आणि तिखट पण. इथं हे लाडू आहेत आणि इथं मस्तपैकी पनीर पण आणले. एक मेंबरचा उपवास नसतो म्हणून असं एवढा खाऊ आणलेला आहे. मग अशी जाऊन मी असं असतं एकंदरीत. इकडे काय उपास आहे त्यामुळे काही कमी नाही. बघ इकडं फळे पण आहेत, 3 प्रकारच्या द्राक्ष. तर काळी द्राक्ष, इथे एकदम गोल्ड द्राक्ष, हे पण आहे द्राक्ष. असे 3 प्रकारचे द्राक्ष. इथं केळी पण आणलेली आहे, केळी. आणि हे काय म्हणतात त्याला, रताळी पण आणले. तर रताळी पण छान आहेत, 1 किलो आहेत. उद्या उकडायचे मस्तपैकी, दुधाबरोबर खायचे रताळे. असं चाललेलं आहे मस्तपैकी तयारी उद्याच्या उपवासाची पण आणि आत्ताच्या स्वयंपाकाची पण. एक बघू शकताय आपली आमटी उकळलेली आहे. चला आता घेते चपात्या करून मस्तपैकी. अच्छी बात पे धन्यवाद.